जर या सबस्क्रायबरने रोनाल्डोला 1-to-1 लढतीत हरवलं तर मी याला $1,000,000 देईन. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात जगातले महान, ओ माय गॉश, बलशाली आणि वेगवान ऍथलीट जे या सर्वसामान्य लोकांशी सामना करतील. सुरुवात करूया टॉम ब्रॅडी पासून. प्रतिस्पर्ध्याला भेटायचंय? हो नक्कीच. आपल्याकडे हा आहे हायस्कूल फुटबॉल प्लेअर जेक. हा तुझा अपोनंट आहे. तुम्हा दोघांनाही या फुग्यांवर फुटबॉल मारायचा आहे. जो सगळ्यात आधी 4 फोडेल तो जिंकणार $100,000. आणि टॉमच्या 7 सुपर बोल रिंग्सने हे सिद्ध केलंय की तो आतापर्यंतचा सर्वात मोठा क्वार्टरबॅक आहे. म्हणून त्याचे फुगे थोडेसे लहान आहेत. अर्थात जेकने आधी फेकायला पाहिजे कारण त्याच्याकडे 7 सुपर बोल रिंग्स नाहीये. चल पहिला फुगा फोडण्याचा प्रयत्न कर. पहिलं 1-to-1 चॅलेंज सुरू होत आहे. हे सगळं सोपं होतं. आता तू आहे टॉम. ऑलराईट, हे घे. हो त्याने फोडला. ते किती फास्ट होतं. आता ते 20 यार्ड लांब आहे. ओ माय गॉश, 2 for 2. चला पुढे. हा असा दाखवतोय की हे खूप सोपं आहे. टॉम हा तुझा अपोनंट त्याने आहे. त्याला चांगलं काय देणं केलं. बंद कर. मी इम्प्रेस्ड आहे. 20 यार्ड पण टॉम साठी हे रोजचे रुटीन असणार. ब्रो, अरे त्याने मिस केलं. मी पावसाला दोष देईन. हे तू पावसाला बोलावलंस. नाही पण मी जेकच्या हायस्कूल फुटबॉल टीमला त्याला चीअर करायला बोलावलंय. ब्रॅडीला हरवायला मदत करा. जेक, Come on, जेक, Jack. जेक, जेक. हे तू चांगलं करतोय. टॉम, मला खात्री आहे तू दुसऱ्यांदा मिस नाही असं करणार. व्हायला नको. चल सोपं आहे. ऑल राईट, आता मॅच टाय झाली आहे. आता 1-1 आहे. मला माहिती आहे आता बरोबरीत आहे. ओ ओ, चांगला थ्रो आहे. थोडक्यात गुड गुडलं. थ्रो. ऑल राईट टॉम, आता तू ट्राय कर. हो, आपल्या जेकसाठी जरा अवघड दिसतंय. खूप प्रयत्न करावे लागतील मित्रा. त्याने आणखी एकदा मारलं की खेळ हो, मला संपला. माहिती आहे. ते $100,000 दान धर्मात जातील. तुम्हाला याच्यावर विश्वास आहे? हा अजून जिंकलेला नाहीये. आता टॉमची पाळी आहे. 50 यार्ड. हे खूप अंतर आहे जिमी. हा अपमान आहे. तू याचं उत्तर देशील? तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंतचा सर्वात जास्त क्लच क्वार्टरबॅक वाला प्लेअर हा शेवटचा राऊंड सहज पार करेल. ओ, पण कोणत्याही लेवलच्या पासर करता 50 यार्डवर नेम धरणं सोपं नसणार आहे. ओ, जॅक खूप चांगला थ्रो होता. तुला याच्यासोबत खूप जास्त संधी नाही हो, मिळणार. माहितीये. याचा फायदा उचल. तो बॉल खूप तुझ्या जवळ आयुष्यातला होता. सगळ्यात मोठा क्षण. नेम लागलं तर तू टॉम ब्रॅडीला हरवशील आणि तुझ्या हायस्कूलच्या मित्रांसमोर आणि हे बघत असणाऱ्या 200 मिलियन लोकांसमोर Come on, 100 Jack. तू करू शकतोस. तू करू शकतोस. काँग्रेस, तू टॉम ब्रॅडीला हरवलं. तू $100,000 जिंकलायस. या व्हिडिओमध्ये आणखीही महान ऍथलीट्स आहेत आणि निश्चितच त्या जगातला महान खेळाडू सुद्धा आहे. महान फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डो. पण आता बघूया एक सामान्य माणूस विरुद्ध जगातला सर्वात वेगवान माणूस. हा आहे नोआ लाइल्स. ट्रिपल वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट. सध्या हा पृथ्वीवरचा सगळ्यात वेगवान माणूस आहे. याच्या स्पीडची कोणीही बरोबरी करू शकत नाही आणि $100,000 करता हा जोना याच्याशी रेस करणार आहे. माझा मित्र. जगातला सर्वात जाडा माणूस. जर नोहा जिंकला तर मी दान मध्ये देईन. जर जॉना जिंकला तर त्याच्या बँक अकाउंटला जातील. पण जॉनाने नोहाला हरवण्याचे -200% चान्सेस आहेत. म्हणून आम्ही त्याला सवलत देणार आहोत. ही रेस 200 मीटरची होणार आहे. पण जोना, मी तुला लवकर स्टार्ट करायला देईन ज्याचे तुला पैसे द्यावे लागतील. तुझ्या एकूण अंतरापैकी प्रत्येक 10 मीटर कमी केल्यावर तुझ्या बक्षीस रकमेपैकी $10,000 खर्च होतील. आता समजा तुला इथून सुरुवात करायची असेल. हा आहे 10 मीटरचा हेड स्टार्ट. तो 5 सेकंदात पार करेल. ओके, इथून प्रयत्न करून बघू. $80,000 बद्दल काय विचार आहे? जास्त होईल. जर तुला जिंकायचं असेल तर तू इथून स्टार्ट करायला हवं. $40,000 याने बऱ्यापैकी बदल होईल. तू नवीन कार घेऊ ओके, शकतो. 40 चालेल. आपण तसंच करू. तुझा ऑफिशियल स्टार्टिंग पॉइंट हा असेल. याने तुला 60 मीटरचा हेड स्टार्ट मिळतो आणि $40,000 जिंकण्याची संधी सुद्धा आहे. एंड पॉइंटला पोहोचण्याआधी त्याला लचक भरणार आहे. हे कसं करतात? तुझे पाय पॅड्सवर राहतील. तो माझ्यापेक्षा अर्ध फुटबॉल मैदान धावणार आहे. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा हा सामना जास्त रंगणार आहे. ओके रनर्स, तुम्ही तयार आहात का? तर बघूया जॉना $40,000 करता जगातल्या सर्वात वेगवान माणसाला हरवू शकतो का? ऑन युअर मार्क, गेट सेट. आणि ते निघालेत. ओ, जॉना निघाला. तो मला मागे टाकेल. जॉना चल, जोर लाव, धाव धाव लवकर. अरे बापरे, तो मला मागे टाकेल. तो येतोय. तो येतोय. जोरात पळ. जा जा तो माझ्यापर्यंत पोहोचेल. जा पळ. धाव जॉना, धाव लवकर.
चाची उडवतोय त्याने फिनिश लाईन वर अरे जॉगिंग बापरे, केलं. ही एकतर्फी रेस होती. अरे देवा, हा तर अगदी चित्तासारखा धावतो. मला तुझ्या खांद्यावर उचलून घे. मी नाही, तुला किती नाही, मला घाम उचलून आलाय. दे. नाही यो तो जमिनीवर आहे. सलूट. चल मला मार. मला मारायचंय. नोआ जिंकलेला आहे. चॅरिटीला दान करावे अशी त्याची इच्छा आहे. आणि हो, नोआ लाईल्स या व्हिडिओत नंतर पुन्हा येणार आहे, ज्यात तो स्पर्धा करेल फास्ट स्ट्रीमरची. आय शो स्पीड. पण आता आपण ब्राइस हार्पर सोबत बेसबॉल खेळायला चाललोय. आपल्या पुढल्या 1-to-1 चॅलेंज करता आपल्याकडे आहे निर्विवाद जगातला सर्वात महान हिटर बिग जस्टिस. याने छोट्या लीग मध्ये सगळ्यांना घाबरवून सोडलंय आणि बिग जस्टिस विरुद्ध खेळायला येणार आहे बेसबॉल मधला आजपर्यंतचा सर्वात घातक हिटर हॉली. एक मिनिट, हे चुकीचं आहे. मी तयार आहे. ब्राइस हार्परच्या हॉल ऑफ फेमच्या स्तरावरील बॅटिंग कौशल्याने त्याने 300 पेक्षा जास्त होम रन्स बनवलेत, 2 MVP टायटल्स मिळवलेत, 8 ऑल स्टार बिट्स आणि एक होम रन डर्बी चॅम्पियनशिप सुद्धा मिळवली आहे. कसे आहात गाईस? आणि म्हणूनच तुम्ही होम रन डर्बी मध्ये एकमेकांचा सामना करणार आहात. मी तर मेलो. नाही, तुला जमेल. पण बिग जस्टिस ब्राइस हार्पर पेक्षा आकाराने अर्धा आहे, म्हणूनच त्याची फॅन सुद्धा फ्रान्स हार्पर पेक्षा अर्ध्या अंतरावर असणार आहे. मी तुला हरवणार आहे. होऊन जाऊ दे मित्रा. आणि या व्हिडिओच्या इतर स्पर्धांप्रमाणेच जर बिग जस्टिस जिंकला तर त्याला 100 ग्रँड मिळतील, आणि जर ब्राइस हार्पर जिंकला तर आम्ही त्याला हव्या असलेल्या ठिकाणी ते पैसे दान करू. ओ, मग ब्राइस हायपरच जिंकला पाहिजे. नाही, असं पण काहीच तुम्ही सांगता येत दोघांनीही नाही. पूर्ण प्रयत्न आम्ही केले नक्की पाहिजे. ओके. पोकेमॉन कार्ड्स बद्दल विचार कर. हो, पॉकेमॉन कार्ड. बिग जस्टिस बहुतेक हारणार आहे असं वाटतंय. काहीच चान्स दिसत नाहीये. मला खूप भीती वाटते. तुम्हाला 10 शॉट्स मिळतील. आता बघूया तू किती होम रन हिट करू शकतो. ओ, खाली जा. हे तर इंद्रधनुष्यासारखं आहे. खाली 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 खाली. एक बॉल 0. तो पण परफेक्ट नाहीये. ओ, चॅन्डलर कॅच कर ब्रो. भिंतीवर आदळला होता. 100 ग्रँड पणाला लागलेत. अरे नाही. ओ माय गॉड. होम रन होऊ शकतो ब्रो. नाही. 3 बॉल 1 रन. डोक्यावर फेकण्याचा प्रयत्न. वाव. उठ, बॉल फॅन्सला लागणार आहे. उठ. 1 फूट आणखी वर असता तर बाहेर गेला असता. हो, नाही. ओ, हा स्टेडियमच्या बाहेर आहे. ब्रो खूप मस्त शॉट होता. लेट्स गो ब्राइस. ओ, 6 बॉल 2 रन्स. तो मैदानाच्या आतच राहिला. तू मस्त करतोस ब्राइस. नाही काय, हा तर स्टेडियम पार गेलं. मला वाटतं ब्राइस करता मोठे स्टेडियम बनवले पाहिजे. तू करू शकतोस. ओ, Yes. 8 वर 3. जर त्याने 3च मारले तर तुला जिंकता येईल. ओ, नाही गेला. तो गिटारला लागणार आहे. आणखी एक होम रन. मी थकलो. बघूया आता हा 10 वर 5 मारू शकतो का. अरे वा. हे मी करेन. 10 वर 4. अरे बाप रे, थकलो मी. सुरू करूया. आता तुझी पाहिजे. बिग जस्टिस कदाचित ब्राइस हार्परला हो, मला तर हरवेल. वाटतंय. बिग जस्टिस हे आपल्या दोघात राहील. त्याला चिअर कर. मी सिक्रेटली तुझा चिअर लीडर आहे. तू जिंकू शकतो. ऑल राईट. पण एक प्रॉब्लेम आहे, याच्यावर तुझा नंबर नाही. हो, पण ते मी तुझा नंबर नाही मिळाला. 5 होम रन्स बिग जस्टिस आपली जादू दाखवणार. बूम. बूम. कम ऑन मित्रा. एक बॉल 1 रन. बिग जस्टिस करतोय तो. आणखी 4 वेळा असं करायचंय. 2 बॉल 1 रन. हे, हा रॉकेट शॉट होता. नाही. मिस झालं, थोडक्यात मिस झालं. ओके. मस्त आहे. कम ऑन, तू करू शकतोस. ओ, आणखी एक. आणखी एक होम रन. आणखी एक होम रन. हे, खूप मस्त. कम ऑन. जिंकण्यासाठी 3 पाहिजेत. माझा बिग जस्टिस वर विश्वास तू आहे. नक्की तू करशील. अर्धी वाट पार केली. Yes, 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 yes. व्हेरी 3 वर गुड. 5. जिंकण्यासाठी 2 ची गरज आहे. करू शकतोस. कम ऑन बेबी. 6 वर 3. करून दाखव. Yes. अरे नाही. 7 वर 3. कम ऑन, तू करू शकतोस. तुम्हाला तुमच्या मुलाला काही सांगायचंय? तू हे आम्हाला करू सांगायचंय की शकतोस. Big Justice Big करतो. Justice करतो. Boom. चल घे मित्रा. याने काम केलं. शॉट लागला. Big Justice Boom. करतो. Boom. हे, तुझी जादू दाखव बेबी. आयुष्यातला सगळ्यात Alright, चांगला खेळ. तुझ्याकडे 2 शॉट्स बाकी आहेत. आता तू 1 शॉट पार केला की जिंकला. कम ऑन, तू हे करू शकतोस. कम ऑन. हो, बस आणखी एक. हा शॉट पार केला की खेळ संपला. ओ! अजून एक होम रन.
सगळीकडे धावत सुटलाय. तू ब्राईस हार्परला हरवलाय पण जेवढा पाहायचंय. Wow! मला माहित नव्हतं इथे कन्फिटी आहे म्हणून. मी घाबरलो. तू पण घाबरलास? बघा त्याला, तू किती खुश आहे. मला तुझा अभिमान आहे मित्रा. खूप मजा आली. पण पुढे रोनाल्डो आणि एक सामान्य माणसासोबत 1-to-1 होणार आहे, ती नक्की बघा. पण आता एक हौशी गॉल्फर एका व्यावसायिक प्लेअर सोबत स्पर्धा करणार आहे. माझ्या डावीकडे आहे ब्रायसन डिशॅम्बो, 2 वेळा मेजर गोल्फ चॅम्पियन विजेता. आणि माझ्या उजवीकडे आहे एरन. अर्थात आपण हे म्हणू शकतो की इथे ब्रायसन सर्वात चांगला गॉल्फर आहे. होय. म्हणूनच तुझ्यासाठी होल त्याच्या होल पेक्षा 50 पट मोठा दिलाय. ठीक आहे. इथे 100 ग्रँड पणाला लागले आहेत. तू जिंकलास तर उद्याच तुझ्या बँक अकाउंटला ट्रान्सफर होतील. तू जिंकलास तर म्हणशील तिथे दान करेल. या हॉल मध्ये मी सुद्धा मावलो, एवढा मोठा आहे. होल 330 यार्ड लांब आहे. तुझा बॉल होल मध्ये जाण्यासाठी किती शॉट्स खेळावे लागतील? 4, तुला 4 वाटतं? कदाचित 3. तू पहिल्याच स्विंग मध्ये पूर्णपणे याद करण्याचा प्रयत्न करणार आहेस? हो थेट होल मध्ये हिट करायचं, पुट नाही. याला काय अर्थ आहे? जेनेटिक्स. जेनेटिक्स. बघूया काय होतं ते. $100,000 पणाला लागलेत. तू रेडी आहेस? ओ वाव. आता तू खेळ ब्रायसन. तू खूप Okay. चांगलं खेळलं. थँक्स ब्रायसन. मी आता खरंच तुझ्यावर इम्प्रेस आहे कारण तू पाण्यात नाही मारला. व्हेरी इम्प्रेस. थँक्यू. अरे बाप रे, घे लवकर घे. तू करू शकतोस ब्रायसन. ठीक आहे. तुझ्या क्लबची कमाल दाखव. जगातल्या क्लब उत्तम चालव. golfers पैकी Come एक. on. मला नाही माहिती कुठे गेला तो. ओ कदाचित तू तिकडे गेला असावा. ओ मला वाटतं कदाचित पाण्यात गेला असावा. मी इम्प्रेस होल त्या दिशेला आहे आणि बॉल त्या दिशेला गेला. तू तुझ्या पहिल्या शॉटला 10 पैकी किती मार्क ओ देशील? खूप वाईट. ऑल राईट, हा आहे तुझा बॉल. आम्हाला माहिती आहे कारण तो निळा आहे. तुम्ही बघू शकता इथून होल साठी सरळ शॉट आहे. जर ब्रायसनने पाण्यात मारला तर अरे बापरे. मी नक्कीच त्याच्यापेक्षा बरा आहे. ब्रायस, चला तुझा बॉल शोधूया. ब्रायसन खूप लांबवर हिट करू शकतो याचा अर्थ असं नाही की ते नेहमीच चांगलं असेल. तर ॲरनने हिट करण्याआधी आपण बघूया ब्रायसनला या अंतराचा काही फायदा होतो का. आम्ही बॉल शोधतोय आणि आम्ही होलच्या जवळ पोहोचलोय. मला वाटतं तो हिरवळीवर असेल. हे काय ठीक नाही. हो, बघूया कुठे आहे. हे काय ठीक दिसत नाहीये मित्रांनो. हो, मला दिसत नाहीये. नाही. बॉल पाण्यात गेला म्हणून ब्रायसनचा बॉल आम्ही गोल्फ कोर्सवर ठेवल्यावर तो दुसरा स्ट्रोक मोजण्यात येईल. म्हणजे आता पुढे तो तिसरा स्ट्रोक मारेल. ऑल राईट एरन, बघूया आता तू काय करतो ते. टेक्निकली बघायला गेलो तर तो आता लगेच 100 ग्रँड जिंकू शकतो. हा गेला शॉट. ओ ओ, मी कुठे मारला? बरोबर होल मध्ये. ऑल राईट, चल बघूया. माझा विश्वास बसत नाहीये खरंच. ओ हा तुझ्या बॉलच्या शेजारी काय आहे. तू गंमत करतोय? ते इतके जवळ कसे असू शकतात? तुझा गेम आणि माझा गेम हो. खरंच खूप अशक्य आहे आपल्याला. Wow. नाही नाही नाही, ही कॉम्प्लिमेंट आहे. मी Thank you. कौतुक करतोय. आज तू पहिला आहेस. हो. कधी याहू स्पोर्ट्स ऍप वापरलंय? हो, मी फुटबॉल फॅन्टसी करता हो. वापरला. अरे वा, त्यांनी एक नवीन गेम आणलाय, डेली ड्रॉ. ओके. ज्याची घोषणा मी इथे करणार आहे. जी मी खरोखर आता ऍड करतोय एवढ्या तणाव्याच्या वेळी. हा महत्वाचा स्विंग आहे. म्हणूनच तो ते करेपर्यंत मला तुम्हाला नव्या कोऱ्या याहू स्पोर्ट्स ऍप बद्दल सांगायचं आहे. ओ, तो खूप उंच गेला. बॉल खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. बॉल इथेच आहे, तिकडे कमी हिरवळीवर. मी सांगू शकतो कारण निळा तू आहे. या शॉटवर खुश आहेस? मला क्लासिक ब्रायसनचा हा खेळ हवा आहे. फक्त त्याने चुकावं हे माझ्यासाठी बरं आहे. वाव मला बरं राहील. वाव. डेली ड्रॉ हा फ्री टू प्ले गेम याहू स्पोर्ट्स ऍप वर उपलब्ध आहे. ओ, कमाल स्विंग आहे. खरंच कमाल स्विंग होता हा. ओ आता आला, खूप जवळ आहे, खूप जवळ आहे. डेली ड्रॉ तुम्हाला कार्ड्स मिळतील. तुम्ही त्यांचा वापर करून गेम्सच्या रिझल्टचा अंदाज लावण्यासाठी करू शकता. अंदाज बरोबर असेल तर तुम्ही जिंकू शकता. आता मी हा पॉट करणार आहे. तुझा वेळ घेऊन खेळ. जर तू शॉट घेतला तर तो 100% करेल. मी 100%. ओके. हो. तुझं पूर्ण आयुष्य तुला या क्षणापर्यंत घेऊन आलेलं आहे. हा पॉट तुला 100 ग्रँड जिंकून देईल का? ओ माय गॉश. बॉल गवतामुळे अडला. मी कदाचित पाहिलेली सर्वात लाजिरवाणी गोष्ट असेल. मला खरंच खूप वाईट वाटतंय. हो. काय झालं मित्र? चॅरिटीसाठी हवे होते. खरंच. आणि फायनल स्विंगच्या आधी डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच याहू स्पोर्ट्स ऍप डाउनलोड करा. ज्या लोकांना मिस्टर बीस्ट कार्ड्स मिळतील त्यांना आम्ही $1,000 देणार आहोत. $10,000 20 डिसेंबर पासून दररोज सलग 10 दिवस. आणि जर तुम्ही गेम रिमाइंडरवर साइन अप केलं तर तुम्ही मला आणि माझ्या मित्रांना भेटण्यासाठी एका दिवसाची ट्रिप जिंकू शकता आणि आमच्यासोबत सेल्फी काढू शकता. हे काय चेष्टा आहे. तुला हे करावं लागेल एक ब्रायसन. सांगू, तुला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आम्ही तुझ्या बायकोला बोलवलंय. तू पाहिलं मला? हो, मी तुला झुडपांमधून बघत होते. काय? याला सांगा हा हरला तरी हरकत नाही. मी असं नाही बोलू शकत. अरे बापरे. ओ, माझं काळीज आता फुटेल. मी पूर्ण प्रयत्न करेन. ओ, त्याने करून दाखवलं. खूप छान. लेट्स गो ब्रायसन. जर तू मिस केले तर हे इंस्टाग्रामवर व्हायरल होईल. ओके, तुमचा टाय झालेला आहे तर आपण हे बॉल्स घेऊ. ॲरन,
तू इकडून हिट करशील. ओके. अरे काय आहे. खूप लांब गेला. ऑल राईट, थोडी मजा झाली पाहिजे या टाय ब्रेकर साठी. आता मजा येईल. अरे नाही. नोलन लक्ष दे. ओ नो, रॉकेट सारखा ते गेला. पाण्यात गेलं. माझी बायको हसतीये, याचं मला फार वाईट त्याने वाटत. चांगला प्रयत्न केला पण आता खेळ मी संपवणार. ओ खूप कमाल हिट होता. हो गवतावर आहे. ॲरनने बॉल पाण्यात मारला. आपण त्याचा बॉल इथे ठेवूया. हा त्याचा स्विंग आहे. आता गोल्फ प्रोफेशनल कडे जाऊया. मला हे संपवायचं. ओके. झालं. हा होल वरून माझ्याकडे आला. तुझ्याकडे एक संधी आहे भावा. मी प्रयत्न तुझ्याकडे एक करतोय संधी आहे. मित्रा, पण मी गोल्फ मध्ये चांगला नाहीये. हा काही माझा पिच्चा सोडत नाहीये. $100,000 करता. ओ हे चांगलं होतं. नाही, अजिबात चांगलं नव्हतं. आणि हा गेला आमच्या डोक्यावरून. मला हा खेळ नाही आवडत. जर ब्रायसनने मिस केला तर मला संधी मिळेल. शेवटचा स्विंग. ओ मला आता खूपच आनंद एक झालेला सांगू आहे. ज्याने तुझा मूड चांगला होईल. कोणती गोष्ट? तुला माहितीये माझ्या व्हिडिओत सर्वात लोकप्रिय व्यक्ती आला आहे. आपण रोनाल्डोला भेटण्यापूर्वी पुन्हा एकदा रेस ट्रॅकवर चाललोय, कारण मला कोणाला तरी नोआ लाईल्सला हरवण्याची संधी द्यायची आहे आणि त्याकरता माझ्या डोक्यात एक योग्य व्यक्ती आहे. हा मिस्टर बीस्ट आता मला का कॉल करतोय? यो स्पीड बघ माझ्यासोबत कोण आहे. ओ नो नो, माझ्या बरोबर रेस तू कर. बोल, तुला कधी हरायचंय? मी माझं स्ट्रीमिंग थांबवतोय आणि आताच तिकडे येतोय. ओके. आणि विश्वास हरवतोस नाही तुला. बसणार, पण स्पीड खरंच नोआ सोबत रेस करायला आला. ओ तू रेडी आहेस का मित्रा? प्रत्येक क्षणी रेडी असतो बडी. हे माझं नाव स्पीड आहे, कळलं का? तू काही नावं ठेवू शकतोस. क्यूट आहेस. यावेळी जगातला फास्टेस्ट कॉन्टेंट क्रिएटर स्पीड, त्याला वाटतं तो जगातल्या फास्टेस्ट माणसाला हरवू शकतो. मी याचं टायटल हिसकावणार. ऑलिम्पिक्स मध्ये सगळं असंच बोलतात ना. ओह माय गॉड. मी तुझ्याकडून चोरणार आहे. हो. जर तो पुन्हा जिंकला तर पुन्हा चॅरिटी करता $100,000 जिंकशील. जर स्पीड जिंकला तर ते त्याच्या फॅन्सला जाईल. दुसरं पाऊल टाकल्याबरोबर तू उमेद हारशील आणि तुला रेस थांबवाविषयी वाटेल. ही रेस थांबवू नकोस. माझं नाव स्पीड आहे ब्रो. थोड्या वेळातच तू शॉक मध्ये असशील. ओके, ही रेस 50 मीटरची असणार आहे आणि स्पीड जिंकला तर तो ऑफिशियली जगातला सर्वात वेगवान माणूस होईल. दोघे रेडी आहात? लेट्स गो. तुला माहितीये का? काय नाही, चल सुरू करूया. सुरू ऑन युअर करूया. मार्क, सेट. ओ रेस चालू झाली. ओ स्पीड पुढे. स्पीड खरंच पुढे. ओ त्याच्याकडे संधी आहे. तू त्याला हरवू शकतो. ओ माय गॉड. अरे बापरे. स्पीड खूप जवळ होता. खूप जवळ हा होता. टाय आहे. व्हिडिओत बघूया. हा टाय आहे. जे आहे ते व्हिडिओत हा टाय बघूया. आहे. मी माझे पैसे घेणार आहे. आह, तुला दाखवायला आणला आहे अल्ट्रा स्लो मो कॅमेरा. तुला बघायचंय? मला नाही बघायचंय. ब्रो हा टाय आहे. मग टेप माझ्या अंगावर कशी? तू घामाने भिजला होतास. घाम तर तुला पण आलाय. तुला हे 100 ग्रँड कुठे दान करायचे आहेत? मला हे स्पीडला द्यायला नक्कीच आवडलं असतं, पण त्या मुलांसाठी मला जिंकायचं. ओह माय गॉड. पण आमच्या अंतिम 1-to-1 मॅचअप सामन्यात आम्हाला आवडत्या व्यक्तीला भेटण्याआधी मला तुम्हाला सांगायचंय की 19 डिसेंबरला आम्ही प्राईम व्हिडिओवर पूर्ण 10 एपिसोडची आतापर्यंतची सर्वात मोठी रियालिटी सिरीज घेऊन येतोय. या शो मध्ये तुम्ही कधीही न पाहिलेल्या भन्नाट गोष्टी बघणार आहात, पण त्याबद्दल अधिक मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण आता या चॅनलवर माझ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पाहुण्याला भेटायची वेळ झालेली आहे. चला तर आता आपण त्यांना भेटूया. $1 मिलियन करता खलीद काट्याची टक्कर देणार आहे फुटबॉलच्या सगळ्यात महान खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला. तुझ्यात आणि बँक अकाउंट मध्ये असलेल्या $1 मिलियन मध्ये एक गोष्ट उभी आहे, ती म्हणजे रोनाल्डो. मी मिस्टर बीस्टला भेटण्यासाठी माझा लकी शर्ट घातलाय. ओह! हा माझा नंबर 1 फॅन. हा तुझा नंबर 1 फॅन आहे. मी तुझी तुझा बोबडी number वळली one fan तू आहे. नवस आहे ब्रो. लक्षात ठेव, हे खूप पैसे आहेत. या स्पर्धेचे नियम खूप सोपे आहेत. तुम्ही दोघंही गोलवर अडकवलेल्या टार्गेटवर शूट करायचं आहे. सर्वात आधी 3 टार्गेट हिट करणारा विजेता असेल आणि जर खलीदने रोनाल्डोला हरवलं तर मी त्याला देणार आहे $1 मिलियन. मी हे असंच घेऊन जाऊ शकतो. आधी तुला त्याला हरवावं लागेल. काय वाटतं, रोनाल्डोला हरवण्याचे किती चान्सेस आहेत? खरं तर मला वाटतं 50-50. तुला पण हे मान्य आहे? मला त्याचा आत्मविश्वास आवडला. ओके चला, तुम्ही रेडी झालात की सुरू करा. 100 मिलियन लोक बघत आहेत. ओ ठीक आहे, एकही पॉइंट नाही. रोनाल्डो आता तू खेळ. ओके लेट्स गो. ओ दोघांनी मिस केलं. मला वाटतं या पूर्ण व्हिडिओ मध्ये तुला हा एक प्रकारे आशीर्वाद मिळालाय. ही तुझी पुढे जाण्याची शेवटची संधी असू शकते. तू मारला. एक्सक्यूज मी रोनाल्डो.
सध्या तू रोनाल्डोला मागे टाकलंयस. वाव, पण तुला आणखीन 2ची गरज आहे. ओ माय गॉश. हे खूप जास्त आहे. हे जास्त नाहीये, तू धीर ठेव. वाव. बघूया तुला गोट का म्हणतात. खाली तू मिलियनर बनू शकतोस. फक्त आणखी 2. काय चाललंय? हे खूप जवळ होतं. ऑल राईट, रोनाल्डोकडे टाय करण्याची संधी आहे. बघूया तो हिट करू शकतो का. ओ खालिद, आता संधी सोडू नको ब्रो. खाली तू या शॉटने जिंकू मी शकतोस. हिट करू शकेन. हो, तू बोलला, आशीर्वाद दिला. मला तुझ्यावर विश्वास आहे. रोनाल्डोला मी $1 मिलियन गमावे असं वाटतंय. ठीक आहे, चल दाखव खालीद. हे अविश्वसनीय आहे, कारण खालिद आता 2 पुढे आहे. याचा अर्थ जर रोनाल्डोला जिंकायचं असेल तर खालिदने आणखी एक हिट करण्याआधी त्याला 3ही टार्गेट हिट करावे लागतील. तू लागोपाठ 3 टार्गेट हिट करू शकशील? खरं सांगू, नाही. खरंच? मला नाही Okay. तसं वाटत. हे इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या पुनरागमनाची सुरुवात असू शकते. ओके. ओ माय गॉड, थोडक्यात तुटलं. नाहीतर हा लागू शकला असता. खालिद $1 मिलियन जिंकण्याची आणि आपलं आयुष्य नेहमी करता बदलण्याची हीच तुझी संधी आहे. खालिद, लेट्स गो. गुड लक. थँक्यू. त्याला जागा द्या. कम ऑन खालिद. मला तुझा खूप अभिमान हे वाटतो घे. मित्रा. तुझे $1 मिलियन. हे रोनाल्डो, तू त्यांना सबस्क्राईब करायला सांगशील? हो हो, जी लोक क्रिस्टियानोला फॉलो करतात त्यांनी मिस्टर बीस्टला देखील सबस्क्राईब करावं. मी हे नव्हतं बोललो, पण मी हे ठेवीन. व्हिडिओ संपवतो. 19 डिसेंबरला मी ऑफिशियली प्राईम व्हिडिओवर बहुप्रतीक्षित 20 गेम्स घेऊन येत आहे. मी 1000 स्पर्धकांना $5 मिलियन करता स्पर्धा करण्यासाठी घेऊन आलोय. मनोरंजनाच्या इतिहासातील सर्वात मोठे रोख बक्षीस, ज्यात नुसता धिंगाणा, विश्वासघात आणि आतापर्यंत मांडलेल्या सर्वात मोठ्या डावाचे शूटिंग केलेले 10 एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड हा मी आतापर्यंत केलेल्या कोणत्याही YouTube व्हिडिओपेक्षा 1000 पट चांगला आहे. मी तुम्हाला तिथे भेटायला खूप उत्सुक आहे.